दत्तपुत्र मोहन नायक यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा राज्यातील बंजारा साहित्यिकांच्या उपस्थितीत गोरमाटी बंजारा भाषा गौरव दिनानिमित्त बंजारा संस्कृतीचा जागर मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सुप्रसिद्ध साहित्यिक याडीकार पंजाबराव चव्हाण अध्यक्षस्थानी असलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राध्यापक श्याम मुढे यांनी केले। प्रारंभिक ग्रंथदिंडी आणि सांस्कृतिक पारंपरिक वेशभूषेत मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष रमेश जाधव दहेली तांडा यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले। यावेळी 12 विविध साहित्य कृतींचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। प्रास्ताविक प्राध्यापक शंकर चव्हाण यांनी केले, तर कॉम्रेड अर्जुन आडे यांनी मनोगत व्यक्त केले। लोकसाहित्य मेळावा, परिसंवाद आणि कवी संमेलनातून सिंगोडा तांड्यातून साहित्य संस्कृतीचा जागर बोली भाषेतून सुरू झाला। लोकसाहित्य मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी एकनाथ गोफणे, कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी श्रीकांत पवार, तर परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी मोतीराम राठोड हे होते। कवी संमेलनाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध कवी प्राध्यापक शंकर राठोड मुखेड यांनी केले। कवी संमेलनात राज्यभरातील कवी प्राध्यापक अरुण पवार, सुरेश राठोड, संतोष आडे, दिनेश राठोड, निरंजय पुढे, एकनाथ गोफणे, गजानन जाधव, शेषराव जाधव, घनश्याम राठोड, कवयत्री सुमन चव्हाण, राहुल भुकिया, रतनकुमार राठोड आदी कवींनी आपल्या बहारदार रचना सादर करून वातावरणात प्रसन्नता आणली। परिसंवाद या सत्रामध्ये प्राध्यापक डॉक्टर वसंत राठोड, जी.के. चव्हाण, डॉक्टर एन.एस. जाधव यांनी भाग घेतला। लोकसाहित्य मेळाव्यामध्ये ज्येष्ठ कलावंत आदू सिंग नायक यांनी बंजारा पारंपरिक गीत सादर केले। कार्यक्रमासाठी ज्येष्ठ साहित्यिक मोहन भिकू पवार, मोहन राठोड, सुग्रीव राठोड, कवी अमोल नायक, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्राध्यापक वसंत राठोड सर, ॲडव्होकेट चेतन नायक, दमाल प्रकाशन, चंद्रपूरचे संचालक गणेश करमठोट, संतोष नायक, अतुल नायक, संदीप नायक, डॉक्टर नयन नायक, उत्तम नायक, चंदन मांडन आणि सिंगोडा तांड्यातील सर्व नागरिकांनी सहकार्य केले। प्रतिनिधी सचिन जाधव, NTV न्यूज मराठी, नांदेड।